हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी इथे पनीर मसाला ही भाजी बनवली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे. कमीत कमी साहित्यात ही भाजी तयार होते. तर ह्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या पनीरच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला इथे सांगते. तर सगळ्यात आधी मी इथे एक ग्रेव्ही बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे, तर इथे मी टमॅटो, कांदा, लसूण आणि एक अशी सुकी लाल मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर काही काजू जे आहेत ते पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत ठेवले होते. आता या सगळ्याची मी ग्रेव्ही करून घेणार आहे. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेते. हे काजू जे आहेत ते सुद्धा आपण या मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि आता ह्याची बारीक अशी ग्रेव्ही करून घेते. मिक्सरमध्ये इथे वाटून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता भाजी करायला सुरुवात करूया. तर भाजीसाठी इथे एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते. तुम्ही तूप किंवा तेल तुम्हाला जे हवं ते घालू शकता. बटरसुद्धा घालू शकता आवडत असलं तर. आज मी इथे तुपामध्ये ही भाजी करणार आहे. तर 2 चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि 2 चमचे मी इथे तिखट घालते आहे. तुपात असं तिखट घातलं की भाजीला कलर जो आहे तो चांगला येतो. त्यानंतर लगेचच आपण ही जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे सगळी यामध्ये घालून घ्यायची. आणि हे चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी या तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. ह्याला तूप सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. जवळजवळ एक 10 ते 15 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही पूर्णपणे परतून घ्यायची. कारण यामध्ये ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत टोमॅटो, कांदा ते पूर्णपणे कच्च्या आहेत. त्यामुळे ह्याला परतायला थोडासा वेळ लागतो. तर 10-15 मिनिट आपण हे चांगलं आता परतून घेणार आहोत. आता यावर झाकण ठेवून देते मी. एक 5 ते 7 मिनिट आपलं ह्याला चांगलं शिजू देऊयात. आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण इथे पनीरचे काप करून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्ही काप करू शकता. तर मी इथे छोटे छोटे असे करून घेणार आहेत. साधारण मी असे या साईडचे असे पनीरचे काप करून घेतलेले आहेत. आता हे असेच बाकीचे पण मी करून घेते. तर हे अशा प्रकारे सगळे पनीरचे काप करून घेतलेले आहेत. आता 5 मिनिट झालेले आहेत. मी झाकण काढून बघते. भाजी जी आहे ती शिजत आलेली आहे. आणखीन एक 5-10 मिनिट आपण असंच शिजत ठेवणार आहोत. आता यामध्ये आपण अंदाजे पाणी घालायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन मी ह्याच्यात पाणी घालते आहे. आपल्याला भाजी किती दाटसर हवी आहे का पातळ हवी आहे त्या अंदाजे पाणी घालायचं आहे. इथे थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आता इथे आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा एकदा ह्यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे. आणखीन एक 5 मिनिट मी ह्याच्यावर झाकण ठेवून देते. आता बघूया आपली भाजी शिजली आहे का. तर भाजी जी आहे ती बऱ्यापैकी आता होत आलेली आहे. आता यामध्ये आपण इथे मी
घरची जी साय निघते आपली दुधावरची ती घेतलेली आहे. ती अशी चांगली फेटून घ्यायची आणि ती या भाजीमध्ये घालायची. तुम्ही ह्याच्यात फ्रेश क्रीम पण घालू शकता. आणि ही पण आता मिक्स करून घ्यायची. यामुळे भाजीला एक चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं आणि चवीला पण खूप छान लागते. आता यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. यामध्ये आपण गरम मसाला घालायचा आहे. इथे 1 चमचा मी गरम मसाला घातला आहे. तो चांगला मिक्स करून घ्यायचा या भाजीमध्ये. आणि नंतर यामध्ये आपण हे जे पनीरचे काप करून ठेवलेले हे सगळे या भाजीत घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. एकदा आपण पनीर भाजीत घातल्यानंतर ती जास्त शिजवायची नाही, नाहीतर मग त्याच्यातलं पनीर जे असतं ते वातड होतं. अगदी 2 मिनिटातच आपण ह्याचा गॅस जो आहे तो बंद करायचा. भाजी जी आहे ती आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. आता याच्यावर मी वरून कसुरी मेथी घालून घेते. ती थोडीशी हातावर अशी चुरून घालायची. तर तुम्ही इथे बघू शकता पनीर मसाला ही जी भाजी आहे ही तयार झालेली आहे. अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी अशी ही भाजी आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.